बाबांनी नाही पाहिली आहे ना फिल्म माझी, तर नेक्स्ट वीक मंडे ट्यूसडेला मी बाबांना घेऊन जाईल. आम्ही दोघं पिक्चर बघू. तर माझं असं झालं की मी आणि बाबा बघू, पण सॅटर्डेलाच बाबा गेले. एका वाक्यामधला एखादा शब्द मी खात होते, त्यांनी ऐकलं तिसऱ्यांदा त्यांनी असं की बेटा आप ये भूल रहे हो. बोले हां सर सॉरी. मग नंतर सरांनी रितेश सरांना ती गोष्ट कळली. सर आले की दिशा ठीक आहात ना तुम्ही. बोलले सर संजू सरांना बघून आहे ना. तर त्यांनी मला काम डाऊन केलं. संजू सरांनी मला काम डाऊन केलं की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही. ती अख्खी रात्र 2 रात्र ती आम्ही बघितली, आम्ही ते काम केलंय. तर म्हणजे मृत्यू काय असतो ते खूप जवळून ग मी बघितलंय. अशा मी अफवा माझ्याबद्दल ऐकल्या आहेत, म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत. आज माझ्याकडे राजा शिवाजी, व्हॉट नेक्स्ट पुढे काय. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. कशी आहेस मला सांग, काय सुरू आहे? छान मस्त. खूप All म्हणजे set येस ऑल सेट. आणि खूप लोकांचा प्रतिसाद इतका छान येतो तर ते मी एन्जॉय करते. म्हणजे अजून मला ते मी एक्सेप्ट केलेलं नाही की खरंच हे माझ्या आयुष्यात घडलंय, पण छान वाटतंय. म्हणजे एन्जॉईंग माय लाईफ. आणि आपण गेल्या वेळी भेटलो होतो तेव्हा तू आजारी होतीस जरा, आणि आत्ता मला तू छान दिसतेस. सुधारणा आहे तब्येतीमध्ये? येस बऱ्यापैकी. म्हणजे जे आपण भेटलो होतो आणि तेव्हा जी माझी दमछाक झालेली आयुष्याबद्दलही कामाबद्दलही, आणि मी फिजिकली अनफिट होते, मेंटली अनफिट होते, पण कुठे ना कुठेतरी आता वर्ष दीड वर्ष ते थोडं बऱ्यापैकी बॅलन्स झालंय. आणि ते बॅलन्स होऊन मी इतके छान छान आता प्रोजेक्टही करते. सो छान वाटतं. म्हणजे जो त्रास होत होता तो संपलाय येस तुला? येस येस नक्की. हो. म्हणजे आहे थोडंफार आहे, कधी कधी त्याची झलक बघायला मिळते मला, पण आता मी फाईन आहे. म्हणजे फिट अँड फाईन आहे. आणि तू आता म्हणालीस की मेंटली सुद्धा अनस्टेबल होत्या Yes. गोष्टी, आणि तोच खरं तर मोठा स्ट्रगल असतो. खूप मोठा. ऑल्सो आपला जेव्हा एक पर्सनल लॉस होतो ते आणखीन म्हणजे त्याच्यावर ओव्हरकम करणं खरं तर कठीण असतं. तू कसं मॅनेज करतेस आता सगळं? मॅनेज म्हणजे कसं आहे ना दर्शना, जी काही गोष्ट घडलेली असते किंवा घडते आपल्यासोबत, जे जे काही वर्तमान काळात घडतंय त्या गोष्टी एक्सेप्ट करणं हाच एक मूळ मुद्दा आहे. काही लोक नाही करू शकतात किंवा ते एक्सेप्ट करायला घाबरतात, पण ते कुठे ना कुठेतरी आपल्याला ते एक्सेप्ट करावं लागतं. आणि एकदा की तुम्ही एक्सेप्ट ती गोष्ट केली की तुम्ही प्रॉपर त्यावर एक उपाय शोधता, त्यावर आपण एक काय मूव ऑनही होतो, आणि अशा पद्धतीने आपण लाईफ सेट करतो. तर मी प्रत्येक वेळेला माझ्या त्या गोष्टी आहे ना एक्सेप्ट करायला, स्वीकारायला सुरुवात केली, आणि कुठे ना कुठेतरी ते रियालिटी चेक मिळत गेले. पण तुला असं कुठेतरी बरं सुद्धा वाटतंय का की बाबा राजा शिवाजी चित्रपट बघितला बाबांनी? खरं सांगू ना दर्शना, बाबांनी नाही बघितलं. नाही बघितला? येस, नाही बघितलं. ती एक छोटीशी खंत राहून गेली खरं सांगू तर. कारण आई गेली बघायला, आई आणि बिल्डिंगवाले फ्रेंड्स वगैरे ते सगळे आईला घेऊन गेलेत बघायला. आणि तिने विचारलं की चला तुम्ही पण. तर बाबा, माझ्याकडे एक छोटंसं पिल्लू आहे, आईबाबांचं एक छोटंसं डॉगी, छोटंसं एक पिल्लू आहे. तर बाबा बोलले नाही नाही हिला कोण सांभाळणार, तुम्ही जा, मी नंतरहून जाईन. तर माझं असं झालं की ठीक आहे, बाबांनी नाही पाहिलं आहे ना तर नेक्स्ट वीक, कारण की मी तो अख्खा वीक मी ह्याच गडबडीत होते की कोणाला इंटरव्ह्यूज द्यायचे, काही पब्लिकेशनमध्ये काही माझे इंटरव्ह्यूज छापून येणार होते. तर सतत मी फोन आणि बाहेर पडणं आणि लोकांना भेटणं, किंवा नवीन जे काही प्रोजेक्ट्स येत आहेत त्यासाठी मी मीटिंग्स करत होते. तर त्यात मी थोडीशी बिझी होते. आणि मग माझ्या डोक्यात असं आलं की ठीक आहे, बाबांनी नाही पाहिली आहे ना फिल्म माझी, तर नेक्स्ट वीक मंडे ट्यूसडेला मी बाबांना घेऊन जाईल. आम्ही दोघं पिक्चर बघू. कारण की माझ्याहून जास्त एवढं मोठं स्वप्न माझ्या बाबांचं आहे. आई बाबांनी लहानपणापासून मला सपोर्ट केला आहे या इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी, मेहनतीसाठी, पण स्वप्न हे माझ्या बाबांचं आहे. तर माझं असं झालं की मी आणि बाबा बघू, पण सॅटर्डेलाच बाबा गेलेत. तर एक
नाही पाहिलं. पण ही प्रोसेस बघितली असेल ना त्यांनी? प्रोसेस बघितली. इनफॅक्ट ते लोकांना फोन करून करून सांगत होते की अरे आपल्याला राजा शिवाजी पाहायचं आहे, तुम्ही बघा. तर त्यांचं असं झालं की हो बघणार, महाराजांचा आपल्या पिक्चर आहे तर बघावं तर लागेलच. पण ते त्यात ते सांगत होते की अरे पण माझी मुलगी पण आहे त्यात, तर तुम्ही तर आवर्जून बघा ती फिल्म. वाव. आणि जे तुम्ही अगदी 5-6 दिवसांनी जर बघणार असाल तर रिलीज झाल्या बघा, कारण की माझी मुलगी आहे त्यात. तर ते इतकं प्राऊड फील करून सगळ्या लोकांना फोन करून सांगत होते. जो कोण मार्केटमध्ये भेटला किंवा बिल्डिंगमध्ये माझे जे काय नातेवाईक आहे, जे काय फ्रेंड्स आहेत, त्यांना भेटून सांगत होते ग की अरे दिशाचा पिक्चर येतोय, राजा शिवाजी जो महाराजांसाठी तर आपल्याला बघायचंच आहे, पण दिशा पण येतात. तर इतकं प्राऊड फील करायचे ते माझ्यासाठी. आणि शेवटी त्यांना नाही बघता आलं. बघता आलं. पण ही मस्ट बी सो प्राऊड दिशा. या येस. या बोलले नाहीत कधी ते ह्याबद्दल, कारण की फिल्म बघितलीच नाही त्यांनी. तर पण ते खूप खुश होते, खूप खुश होते की इतक्या मोठ्या फिल्मचा मी पार्ट आहे. आणि त्यात मी रितेश देशमुख डिरेक्टर आहेत आणि स्पेशली संजय दत्त सरांसोबत मी स्क्रीन शेअर करते. तर त्यासाठी ते खूप खुश होते. आई ग. ओके, ठीक आहे. मला सांग की खूप कौतुक होतंय सगळीकडे राजा शिवाजी या चित्रपटाचं. तुझ्याकडे कसा आला राजा शिवाजी? कारण आणि दॅट टू इतकी सुंदर कॅरेक्टर बेगम. येस, बेगम. वाव. त्यातही एक गंमत आहे की मी झी मराठीची सिरियल करत होते हो. फेब्रुवारी 2025. आणि मी एकंदरीत ते ठरलं होतं माझं की मी ही सिरियल सोडणार आहे, कारण की मला माझ्या स्वतःवरती खूप लक्ष देणं त्यावेळेला खूप गरजेचं वाटलं. मी फार मेंटली आणि फिजिकली अनस्टेबल झाले. आणि प्लस तो एक टेन्शन होता की मला हे माझं जे हातात आलेलं काम आहे तेही मला पूर्ण करून ह्यातनं बाहेर पडायचं. तर ते फार म्हणजे एक दडपण होतं त्यावेळेला माझ्या आयुष्यावर. आणि एकदा मी असं शूट करत असताना वाईत मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी रोहन मापुसकर कास्टिंग टीमकडून बोलतोय. माझं झालं की बरं, ओके, बोला. तर एक मोठा प्रोजेक्ट आम्ही करतोय आणि त्यात आम्हाला तुम्हाला कास्ट करायचं आहे. तर आपली उद्या मीटिंग होऊ शकते का? मी बोलली सॉरी सर, मी इथे ना वाईला शूट करते आणि ॲक्च्युली मी सिरियल करते. तर त्यांचं असं झालं की अरे बापरे, तुम्ही सिरियल करताय पण तुम्ही वेळ काढू शकता ना? तर मी बोलले की हो, कारण की हा माझा एक शेवटचा चंक सुरू आहे. त्यानंतर मी घरीच येणार आहे, मुंबईला शिफ्ट होणार आहे. तर आपण भेटू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही मला वेळ द्या, या 4-5 दिवसात होईल का? आणि त्याच दिवशी मला दुपारी कळलं होतं की सुट्ट्या पडणार आहेत सिरियलमधून. एक 3-4 दिवसांची सुट्टी आहे. तर मी बोलले की ठीक आहे, आपण या तारखेला भेटूयात, दुपारी मी तुम्हाला भेटते, मी येते मुंबईला. तर बरं ठीक आहे. आणि मी दर्शन विचारलंच नाही ग की कसला प्रोजेक्ट आहे. म्हणजे रोहन मापुसकर कास्टिंग टीमकडनं फोन येतो म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं असणार आहे. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे त्या रोहन सरांवर इतका विश्वास की हे मला चुकीचं किंवा असं छोटं वगैरे असं काही आणणार नाहीये. तर मी काही विचारलंच नाही. तर त्यांनी मला फक्त ते जे काय ना ते समजावून सांगत होते की बघ दिशा, 10 ते 15 दिवसांचंच काम आहे आणि प्रोजेक्ट फार मोठा आहे आणि तुम्ही वेळ काढू शकणार असाल तर तुम्ही सांगा, आपण मीटिंग करूया. तर मी बोलले की हो, मी वेळ काढीन, पण कधी आहे हे? लगेच होणार आहे का? तर लगेच जर असेल त्या फेब्रुवारी-मार्चमध्ये तर मला पॉसिबल नाही होणार आहे, कारण की ऑलरेडी मी खूप आजारी पडले. तर जर वेळ असेल त्या पॅचमध्ये तर मी हील होईन आणि मग मी येईन. तर ते म्हणाले की काही प्रॉब्लेम नाही, आपलं मार्च एंडला शूट होणार आहे. सो आपल्याकडे एक आरामात खूप म्हणजे तुम्हाला आराम करण्यासाठी खूप चांगला वेळ मिळणार आहे. तर ते तसं ते झालं बोलणं वगैरे. आणि मी तरीही काही विचारे ना, तर ते समोरून मला सुशीलने सांगितलं की दिशा, तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे का की कुठला प्रोजेक्ट आहे? मी हां बोला ना, सांगा ना, काय कुठला प्रोजेक्ट आहे? मग त्यांनी सांगितलं की राजा शिवाजी हा प्रोजेक्ट आहे, रितेश देशमुख डिरेक्ट करतायत. राजा शिवाजीचं कॅरेक्टर, छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर पण ते करतायत आणि त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमधनं हा सिनेमा येतोय. आय वॉज शॉक.
अरे बाप रे वाव. अरे बाप रे. तर माझं असं झालं की ठीक आहे येते मी, म्हणजे तोपर्यंत नाही ग काय, म्हणजे ते डोक्यातच नाही की आपलं असं असं कास्टिंग होणार आहे. आणि मग काही नाही, मग मी ते 2-3 दिवसांनी मी गेले तिथे आणि त्यांनी सेटवरती बोलवून घेतलं मला. तर आधी रोहन सर भेटले. रोहन सरांनी मला तेव्हा सांगितलं की तुझं मी काम झी मराठीमध्ये पाहिलं होतं आणि तेव्हाच तू माझ्या लक्षात होती. पण हा कुठला तुझा नंबर? गेले 10-15 दिवसांपासून मी तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, हा कुठला नंबर? त्यांनी तो नंबर दाखवला. मी बोलले की नाही हो, हा तर जुना नंबर आहे. मग जुना नंबर आहे, लागत नाहीये, कधीपासून मी तुला रोज फोन करतोय, मेसेजेस करतोय, तुझं काही पत्ताच नाही. मग त्यानंतर त्यांनी राजा शिवाजीमध्ये येसाजी कंकची भूमिका करणारा कपिल होनराव, हा. माझा मित्र, त्याला त्यांनी सांगितलं की अरे तुला दिशा परदेशी ओळखीची आहे का? तर तो बोला की हो माझी मैत्रीण आहे, तिचा नंबर दे. तर तो बोला की हां देतो. मग त्याच्याकडे माझा नवीन नंबर होता. मग त्याने तो नवीन नंबर दिला आणि तसं मग 10-15 दिवसांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला. अरे बाप. आणि मग 3-4 दिवसांनी मी त्यांना भेटायला गेले आणि सेटवरतीच मी होते तेव्हा. आणि रोहन सर बोलले की तुझं काम तर मी बघितलंय, छान करतेस तू, आता फक्त रितेश सरांना दाखवायचंय की हे मी कास्टिंग करतोय. मी बोलले चालेल. समोरून रितेश सर आले. मी अशी की बाप रे, म्हणजे माझ्यासाठी हे सगळं स्वप्न होतं ग दर्शना, की म्हणजे एवढ्या फास्ट सगळ्या गोष्टी घडतील. सरांनी, मग रोहन सरांनी रितेश सरांसमोर मला उभं केलं की सर आपण ह्या तर त्यांचं असं झालं की छान, ओके तुम्हाला वाटतंय ना, ओके ग्रेट, माझ्याकडे तुमची प्रोफाईल आली आहे ऑलरेडी, फक्त मला तुम्हाला समोरासमोर बघायचं होतं आणि डन. अशी करून माझी कास्टिंग झाली तिथे. की लगेच त्यांनी सांगितलं की जा तुम्ही तिथे मागे जाऊन तुम्ही बेगमच्या कपड्यांचे मेजरमेंट्स पण देऊन टाका, लुक पण तुम्ही डिसाईड करून घ्या. तर मी रोहन सरांना तेच बोलले की सर ह्याचं काही ऑडिशन? ते म्हणाले नाही, तू जे काम केलंय ना ते आमच्याकडे आहे, सगळं बँकिंग आहे आमच्याकडे. आणि जशी आम्हाला बेगम हवी होती तशी तू कम्प्लीट तशीच आहे, तर जा आता तू बेटा, तू कर. तर तेव्हा मी त्यांना विचारलं की सर ठीक आहे मी बेगमचं करते, अफजल खान कोण करणार आहे? तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि असं सांगितलं की डिस्क्लोज नाही करायचं, आम्ही आता काहीच सांगणार नाही आहोत, तर मे बी ते तुला सेटवर कळेल. म्हणजे सेटवर कळेल? वाव. म्हणजे यार माझा हक्क आहे की माझ्या अपोजिट जो काही आहे ऍटलीस्ट कळू द्या. ऍटलिस्ट कळू द्या मला. नका तुम्ही रिहर्सल घेऊ नका तुम्ही म्हणजे काही करू नका, फक्त मला त्याचं नाव सांगा. तर त्यांनी सांगितलं नाही आम्ही नाही सांगणार तुला, कास्टिंग प्रोसेस सुरू आहे, असं करून त्यांनी कास्टिंग प्रोसेस सुरू आहे असं सांगितलं. ठीक आहे असेल. मग मी ते मेजरमेंट्स द्यायला गेले. मग तेव्हा ना मला असं 2-4 वेळा कानावर ऐकू आलं संजू सर, संजय सर. माझं असं झालं की असेल संजू सर, संजय सर. बरं मला तेही माहीत नाही की या फिल्ममध्ये एवढी स्टार कास्ट आहे, तेही आम्हाला सांगितलं नव्हतं. आम्हाला नंतरहून मीडियावाल्यांकडनंच कळत होतं की बॉम्ब पडत होते की बरं हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे. कारण की माझं जे काम होतं तेवढ्यापुरते तेवढी मी यायचे. जे काही माझ्याच फ्रेममध्ये सीनमध्ये जी लोक असायचे, जसे पीर बाबा बॉमन इराणी, ते पण मला सेटवर कळलं की अच्छा पीर बाबा बॉमन इराणी सर आहेत, जे अजिबात कळून येत नाहीये. काय सुंदरच लुक झालाय त्यांचा, इतका छान लुक झालाय. आणि मग ते झालं. मग त्यानंतर त्या स्टायलिस्टने मला सांगितलं एक 10-15 दिवसांनी तुला परत यावं लागेल ट्रायलसाठी. आय सेड ओके ठीक आहे. तोपर्यंत मग मी माझं काम पण मी संपवलं. मी खूप आराम केला, छान आराम करून मस्त त्यांनी फोन केला 12व्या दिवशी की दिशा प्लीज ये करून. मी गेले नेहमीप्रमाणे. ट्रायल वगैरे झालं. तेव्हाही संजू सर एकदा माझ्या कानावर पडले. संजू सर, संजू सर म्हणजे काय? संजय दत्त सर. फिल्म में संजय दत्त सर भी है? हाँ. अशी ती स्टायलिस्ट बोलली. म्हणजे अरे वा मस्त, अरे बापरे मस्तच फिल्म होणार आहे की म्हणजे छत्रपती आपले रितेश सर करतायत आणि संजू सर पण आहेत. वा 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 छान. मग तिथे असिस्टंट डिरेक्टर आली. मग तिला मी कानात विचारलं की ऐक ना अफजल खान कोण करतंय ग? तर तिने सांगितलं की संजय दत्त.
तर अच्छा ते 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 जे संजू सर, संजय सर वगैरे हे जे कास्टिंग प्रोसेस वगैरे ते 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 एकदम फटफट माझ्या डोक्यात एक तो प्रकाश पडला की बरं ओके. आणि जेव्हा मी ते संजय सरांचं नाव ऐकलं लिटरली माझ्या मागे ना असा सोफा कम बेड वगैरे काहीतरी होतं, मी असे ढाप करून बसले आणि दर्शना इतकं दडपण आलं माझ्यावर की ह्या गोष्टींसाठी मी रेडी आहे का. पहिला तो सेल्फ डाऊट, म्हणजे मी डे 1 पासून सेल्फ डाऊटमध्येच होते, कारण की मी फिजिकली इतकी अनफिट होते, मेंटली अनफिट होते, मी भारावून गेले होते. आणि आत्ता कुठे मी त्यातनं मी बाहेर पडले, मी स्वतःवर लक्ष देते. बरं आता फ्युचरचं पण एक वेगळं टेन्शन की एवढा मोठा जर मी गॅप पडला किंवा मी एक सिरियल सोडून येते, एक माहिती ना तुला, एक कळते तुला, एक तो एक स्टॅम्प लागून जातो की सिरियल मध्ये सोडली, मध्येच सोडली. मग एक रुमर्स वगैरे काय काय की हा तिची नाटकं खूप होती किंवा तिला बरंच वाटत नव्हतं, ती नाटक करायची की तिला बरं वाटत नाही वगैरे, असे भरपूर गोष्टी माझ्या कानावर आल्या. पण मला काय होतं हे खरं मला माहीत. आणि तुलाही मी भेटले तर तूही माझी हालत बघितली होती तेव्हा काय. तर त्या सगळ्या गोष्टीतनं मी जात होते. आणि तेव्हा ते एक म्हणतात उम्मीद की किरण, ती माझी अशी आली उम्मीद की किरण की मला इतका मोठा चान्स मिळाला. आणि खरंच आत्ताही मला हे स्वप्नच वाटतंय दर्शना, की कसं म्हणजे त्या फ्लो मध्ये झालं ग. आणि खरंच म्हणजे सेल्फ डाऊट म्हणण्यापेक्षा थोडंसं ना दडपण येतं की रे बापरे आता आपल्याला ह्यांच्यासोबत प्रिपेअर करायचंय. म्हणजे स्क्रिप्टच्या प्रिपरेशनच्या पलीकडे स्वतःला समजवणंच खूप इम्पॉर्टंट असतं, कारण ना एवढं छान काम मिळावं, छान को आर्टिस्ट मिळावे, हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं, राईट. ती इमोशनल जर्नी कशी होती दिशा? अरे बापरे, ती पण इमोशनल जर्नी म्हणजे अगं मी तुला सांगते काय, मला ते आजही स्वप्नच वाटतंय. म्हणजे जेव्हा माझ्या कानावर पडलं की संजय दत्त सरांसोबत मी स्क्रीन शेअर करणार आहे आणि तो जो काय सेल्फ डाऊट परत तो आला, कुठे ना कुठेतरी मी कॉन्फिडन्स माझा एवढा गमावून बसले होते. तो बूस्ट करण्यासाठी पण मला वेळ मिळत नव्हता. आराम करत होते, स्वतःला समजवत होते, रियालिटी चेक देत होते. मी तुला बोलले की ते एक्सेप्ट ती गोष्ट करणं ते फार कठीण जातं ग. आणि ते इतकं पटापट होत गेलं त्यावेळेला. आणि काय नाही, ते बस झालं. डे 1 कसा होता राजा शिवाजी चित्रपटाच्या सेटवरचा? खूप छान होता. तेव्हाच तुझी भेट झाली संजय दत्त सरांची? ओके, कसा होता डे 1? भयंकर प्रोफेशनल ग सगळेच, भयंकर. आणि कसल्याच गोष्टींची कुठेच किटकिट नाही, पिटपिट नाही, कुठल्याच गोष्टींची कमतरता नाही. सगळ्या गोष्टी पुरवल्या जात होत्या, कारण की प्रोडक्शन पण तसंच होतं, एवढं ग्रेट, स्टारकास्ट एवढी चांगली होती. तर सगळ्या गोष्टी अशा ॲक्युरेट आणि प्रॉपर. आणि सगळे म्हणजे काहीही कुठलंही म्हणजे एक टाइमपास न करता सगळे फोकस्ड होते. आणि तसा तो पहिला दिवस. आणि पहिल्या दिवशी जेव्हा मी अफजल खानाला पाहिलं त्यात एक वेगळं दडपण, कारण की लहानपणापासून आपण इतिहासात काय ऐकलंय अफजल खानाबद्दल, की तो किती क्रूर होता, किती डेंजर होता, तो फार निगेटिव्ह होता, तो असा होता, तो तसा होता. आणि आपले छत्रपती महाराजांनी त्याचा कसा वध केला, त्याला कसं हे केलं, खाली पाडलं, हे ते. ती एक अफजल खानाची इमेज, कारण की आपण लहानपणी असताना म्हणजे तो एक वेगळा तो एक ट्रॉमा, अफजल खान कसा एवढा उंच धिप्पाड. आणि कट टू एक सेकंड की संजय दत्त सर, की ज्यांना मी लहानपणापासून पडद्यावर बघते, मॅगझिन्समध्ये बघते, फोटोज बघतोय आपण, त्यांचं काम बघतोय, टी व्हीवर बघतोय वगैरे. आणि तो पर्सन ते आता मिक्स झालंय. आता संजय दत्त प्लस अफजल खान माझ्या समोर उभे आहेत. आणि तो त्यांचा गेटअप आणि त्यांचा ऑरा पण तसाच आहे. ते ह्यूज आहेत फार. ते बघून परत एक वेगळं दडपण की बापरे, बरं यांच्यासोबत मला काम करायचं आहे. आणि एक ती मज्जा पण झाली की रिहर्सल आम्ही करत होतो सेटवरच, आणि एका वाक्यामधला एखादा शब्द मी खात होते. त्यांनी ऐकलं, तिसऱ्यांदा त्यांनी असं की बेटा आप ये भूल रहे हो. बोले हां सर सॉरी. मग नंतर सरांनी, रितेश सरांना ती गोष्ट कळली. सर आले की दिशा ठीक आहात ना तुम्ही? बोली सर संजू सरांना बघून आहे ना
खूप ते बोललेत की आय कॅन अंडरस्टँड, ते त्यांची पर्सनॅलिटीच तशी आहे. पण 10 मिनिटांनी करायचं आहे का, यू टेक युअर टाईम, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांनी मला काम डाऊन केलं, संजू सरांनी मला काम डाऊन केलं की ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. तर असे सेटवरती इतकं छान प्रोफेशनल आणि खूप म्हणजे असं खूप प्रेशराईज करणारं असं काही काम माझ्याकडनं करून घेतलं नाही त्यांनी. त्यांनी खूप स्पेस दिली आणि मलाच काय, प्रत्येक आर्टिस्टला स्पेस दिली. त्या बाबतीत खूप छान होतं आणि प्रोडक्शन. आता रिहर्सलचे डेज नेहमी लक्षात राहतात. जसं तू आता म्हणालीस की तू शब्द खात होतीस, तर आत्ता म्हणजे जेव्हापासून अफजल खानाची एंट्री आहे त्याच्यानंतर हार्डली काही मिनिटांनंतर सुरू होतो, तुझे सीन सुरू होतात, हो. ते अगदी वधाच्या काही आधीपर्यंत हे तू दिसतेस, कॉन्स्टंट बरोबर, दिसतेस त्यांच्याबरोबर. बरोबर. तर ते रिहर्सलची गिव्ह अँड टेक कशी होती सेटवर त्यांच्याबरोबर? सी एवढा जास्त संजू सरांसोबत माझं काही इंटरॅक्शन झालं नाही, कारण की इज व्हेरी व्हेरी प्रोफेशनल. त्यांचं सीन झाला, ते गपचूप असे कोपऱ्यात आपली चेअर टाकून बसून राहायचे. ते मोबाईलसुद्धा बघायचे नाही, कारण की त्यांना इतकं बोलायचं होतं. हो. तर ते स्क्रिप्टवर पाठांतरच करत होते. तर इतकं असं काय म्हणतात, पर्सनली इंटरॅक्शन नाही झालं. पण तेवढंच इंटरॅक्शन माझं बमन सरांसोबत झालं. हां. त्यांना आम्ही ते पीर बाबा, तर आम्ही त्यांना नाव ठेवलेलं पुकी बाबा, कारण की ते इतके स्वीट होते आणि सगळ्यांशी इतकं मनसोक्त गप्पा मारत होते. त्या विरुद्ध संजय सर होते. तर एवढं आणि जास्त बमन सर मराठी इंटरॅक्शन. किती सुंदर हो बोलतात. हो हो. आणि म्हणजे प्रत्येक लँग्वेजवर त्यांची कमांड आहे आणि ते इतकं सुंदर समजावून सांगतात आणि प्रत्येक गोष्टींमध्ये ते असे लाईक हॅपी किड, असं शिंचान कसा असतो तसे होते बमन सर, पण खूप स्वीट होते. ऐक आणि म्हणजे आपल्याला एक दडपण असतं की संजय दत्त सर आहेत किंवा इतक्या मोठ्या प्रोजेक्टचा आपण भाग आहोत, पण या चित्रपटामध्ये दिशा तुझा एक सीन आहे जेव्हा तो सगळ्या 63 बेगम त्यांना तो पाण्यात ढकलतो. बरोबर. आणि तो असा दिसायला ना, म्हणजे भलेही त्याच्यामध्ये टेक्निकली अनेक गोष्टी इन्व्हॉल्व्ह असल्या तरी तो सीन दिसायला पडद्यावर फार छान दिसतोय, पण तो शूटिंग अगदी सोपं नसेल झालं त्याचं. टेल मी कसं झालंय त्या सीनचं शूटिंग? खूप लोकांना असं वाटलेलं त्यावेळेला, आता AIचा जमाना आहे. एआयचं जमाना तर लोकांना असं वाटलं की ते AI आहे का, GFX वगैरे हो, काय VFX? तर VFX केलंय का. तर मी म्हणाले की नाही. बरं, तो दिसताना तो जो सीन आहे ते एडिटमध्ये असं फटफट फटफट येऊन जात आहे, तर त्याच्यामुळे ना तेही लोकांना अंगावर येत आहे. पण तो अख्खी रात्र 2 रात्र ती आम्ही बघितली, आम्ही ते काम केलंय. तर म्हणजे मृत्यू काय असतो ते खूप जवळून ग आम्ही बघितलंय. की जसं ते आता माझं कास्टिंग होत असताना मला रोहन सरांनी विचारलेलं की दिशा तुला पोहता येतं ना. मी बोलले हां, म्हणजे मला काही जमलंच नाही, ते कॉन्सेप्टच जमला नाही की राजा शिवाजी आणि पोहण्याचं काय म्हणजे नेमकं काय. तर ठीक आहे, मग त्यांनी मला सांगितलं की तुला माहिती आहे ना काय झालेलं. म्हणजे नाही. तर त्यांनी मग ती स्टोरी सांगितली की ते बुडवून त्यांना त्यांची हत्या केली गेली. म्हणजे अरे बापरे, असं काहीतरी आहे. तर आपल्याला स्विमिंग करणारी मुलगी हवी. म्हणजे हां हां, म्हणजे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे की बुडवून. तर तेव्हा मी त्यांना विचारत होते की सर हे कसं शूट केलं जाणार आहे. तर ते म्हणाले की बघ, ते अजूनपर्यंत प्लॅन झालेलं नाहीये, पण हे सगळं ओरिजिनल शूट करतोय. कुठेच आपण काहीही विथ सेफ्टी. ऑफकोर्स. विथ सेफ्टी म्हणजे तुझ्यासोबत 12 लोकांची 15 लोकांची तरी टीम असेल पाण्याखाली. तर असं नाहीये की बाबा तू करायचंय आणि काहीच सेफ्टी नाही, तर तसं नाही होणार आहे. कारण की तू आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये उद्या तुला उठून काही झालं तर आम्ही फसू. तर तसं काही आपण करणार नाही आहोत, पण तुला अंडर वॉटर सीन्स द्यावे लागतील एवढं तर आहे. तर मी बोलले की ओके ठीक आहे, पोहता येत आहे ना, तर ठीक आहे. मग नंतर मला कळलं की ओके, म्हणजे आता असं करायचंय की पाण्यात जायचंय आपल्याला आणि पाण्यात अभिनय असा करायचा आहे की मी बुडते. आता ते अशी गोष्ट झाली की एका उत्तम नाचणाऱ्या व्यक्तीला सांगायचं की आता तुला नाचता येत नाहीये आणि तू नाचून दाखव, तर त्याची जी काही दमछाक होईल. तसंच हे त्याहूनही भयंकर गोष्ट आहे की तू स्विमिंग तुला येते, म्हणजे तू स्वतःला वाचवू शकतेस, पण तुला आता पाण्यात जाऊन तुला अभिनय असा करायचा आहे की तू बुडली आणि तू मेली.
एक टाइम नंतर तुला असं स्टॅच्यू व्हायचंय, तुला आईज पण ब्लिंक Blink नाही नाही करायचंय. करायचेत. हां. तर विचार कर, तेवढा तो श्वासेवरचं नियंत्रण, तेवढा माइंडसेट, तेवढे ते कपडे घेऊन ते खाली उतरणं वगैरे. तर त्यात पण म्हणजे 2 रात्र आम्ही ते शूट केलं. तो सीन शूट झाला. येस. फर्स्ट नाईट आम्हाला कम्प्लिटली त्यांनी A to Z आम्हाला रेडी केलं, पाण्यात घेऊन गेले आणि विथ ऑक्सिजन वगैरे. तर त्यांचे ते मास्टर्स त्यांनी बोलवून घेतले होते, स्कुबा डायव्हर्स, आणि विथ ऑक्सिजन वगैरे ते कसं मास्क घ्यायचा, काय करायचं. बरं ते पाण्याच्या आतल्या ते लँग्वेजेस वेगवेगळ्या असतात. तर ते बरं, आपण थम्सअप म्हणजे प्रत्येक गोष्टीला ओकेच तू तर So, thumbs up म्हणजे वरती न्या. थम्सअप म्हणजे वर ग इथे, हां, आणि हे म्हणजे परफेक्ट करेक्ट आहे, मी ठीक आहे वगैरे. हां. तर इथपासून शिकणं सुरू झालं आमचं. बरं, खूप आधी मी स्कुबा डाईव्ह वगैरे केलं होतं, तर मला असं होतं की हा जमेल, स्विमिंग येते, जमेल असं ग. स्कुबा डाईव्ह हा फक्त 5 मिनिटाचा प्रश्न असतो. आणि म्हणजे सगळं असं हा जमेल, वाव, थ्रिल आहे, काहीतरी नवीन काहीतरी शिकायला मिळते, असं फुल स्वॅग मध्ये आम्ही बेगम खाली ते नॉर्मल ग, नॉर्मल एक 3 फीट 4 फीटच्या पाण्यात ती आमची ती घेतली ती प्रॅक्टिस. मग त्याच्यानंतर आम्हाला घेऊन गेले डीप वॉटरमध्ये, की चला आता तुमचं ते श्वास कसा सोडायचा, कसा काय करायचं, म्हणजे ते पाण्यात ऑक्सिजन घेऊन जायचं आणि ते प्रॉपर श्वास सोडला, म्हणजे प्रॉपर तुम्ही श्वास घेतला की मास्क द्यायचा आणि मग ते लोक ऍक्शन बोलणार. मग त्यात ते आम्ही जे काय ब्रीफ आलं होतं की आम्हाला आम्ही मरतोय मरतोय मरतोय, मग एक मोमेंट नंतर आम्ही मेलो. आणि जेव्हा आपल्याला कळतंय की आता श्वास हवाय, मला ऑक्सिजन हवाय, तर तेव्हा ही साईन करायची आणि मग तेव्हा डायव्हर्स येतील. पण त्यात पण आम्हाला हे सांगितलेलं की अगदी तुम्ही शेवटच्या श्वासाला हे करू नका, कारण की डायव्हर्स यायला सेकंड्स लागतील. काही सेकंड्स लागतील, काही वेळ लागेल. तर तेही एक गणित जुळवायचं होतं आम्हाला. अरे बापरे. म्हणजे असं होतं की ठीक आहे, तुम्ही आता नॉर्मल ह्याच्यात तुम्ही अभिनय काय करतायत ते तुम्ही करू शकता, पण पाण्याखालचा अभिनय मी पहिल्यांदा करत होते ग. म्हणजे एवढा विचार करावा लागतो पाण्याखाली पण. आणि मग नंतर ते डीप वॉटर मध्ये घेऊन शेवटचा श्वास आहे आणि हा डायव्हर कुठे, खरंच ग, हा कधी येणार खरंच माझ्यापर्यंत? ग. आणि मग नंतर डीप वॉटर मध्ये घेऊन गेले आणि तेव्हा असं होतं की त्यांनी ना एक आय थिंक ते 18-17 फीट अंडर वॉटर होतं. तर त्यांनी ते लोखंडी एक मोठाच्या मोठा टेबल त्यांनी बनवलेला. त्यात त्यांचं काय होतं की त्यांनी आम्हाला ही ब्रीफिंग दिलेली की आता ह्या टेबलावरती तुम्ही उभं राहायचंय, तसंच उद्या पण ते सेम होणार आहे. आणि आम्ही जेव्हा बोलू तेव्हा ते फक्त त्या टेबलावर जाऊन असं बसायचंय तुम्हाला, म्हणजे तुम्ही पाण्याच्या आत असा. तर ते ऑक्सिजन घेऊन वगैरे आम्ही बसलो, मी पाण्याच्या आत होते. आणि मग ते नंतर कॅमेरा वगैरे ते लाईट्स वगैरे ते कॅमेरा रिहर्सल पण ती झाली. डन, ओके, हे एवढं इथपर्यंत होतंय, ओके झालं. ती रात्र 12 तास आम्ही शूट करण्यात घालवली, रिहर्सल करण्यात. बरं, ती रात्र म्हणजे अशी होती ना की पाण्याच्या वरही मी पाण्यात होते, म्हणजे इतका धोधो पाऊस पडत होता त्यावेळेला, आणि पाण्याच्या आतमध्ये अंडर वॉटर मी. तर म्हणजे प्रत्येक वेळेला मी पाण्यातच होते, अख्खी रात्र मी पाण्यातच होते की माझे हातपाय ते असे माहिती ते हे सुरकुत्या श्रिंक होतात, तर ते तसे झाले होते. आणि आता कट टू नेक्स्ट रात्र, शूटिंग दिवस, त्यातही धोधो पाऊस, म्हणजे फक्त पाणी. त्यावेळेला आम्ही फक्त पाणीच बघत होतो 2 दिवस 2 रात्र. बरं, आता खरी मजा. आम्ही येऊन बसलो आणि रितेश सर येतात. रितेश सर म्हणतात की बघा आता दिशा कसं आहे ना, तो दगड असतो आणि ती साखळी असते. तर अफजल खान काय करतो, तो दगड पाण्यात टाकतो, ती साखळी सरसर सरसर खाली जाते आणि तुम्ही पडता. आणि तुम्ही पडता, मग तुम्ही वाचवायचा प्रयत्न, म्हणजे स्वतःला वाचवायचा प्रयत्न करता 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 आणि तुम्ही मरता. ओके, आता आपण हे शूट करतो. ओके, कराल ना तुम्ही? हां, तुम्हाला ना तिथून उडी मारायची आहे इथे खाली. हे काल का नाही सांगितलं? हे मला नव्हतं माहित की मला उडी मारायची आहे. मला असं वाटलं एकदम डेक्टअप बेगम, एकदम एलिगेंट बेगम मध्ये ग्रेसफुली.
आणि मला माहित नव्हतं की मला उडी मारायची. ॲटलिस्ट मी मेंटली एक ते की आज मला उडी मारायची, आज मला पाण्यात जायचं, आज एक असतं ना की एक स्वतःला समजावून मी आणलं असतं. पण नाही, मला वाटलं हे सगळे ड्यूप करणार आहेत. सरांनी सांगितलं की का तुम्हाला नाही करायचं? मी बोलले नाही सर, भीती तर वाटते मला. पण सर म्हणाले की बघा, असं काही प्रेशर मी करत नाहीये तुमच्यावर, पण मला असं वाटतं की तुम्ही कराल, तर तुम्ही ट्राय तर करून बघा. आपल्याकडे सेफ्टी पूर्ण आहे. आणि तुम्हाला जर नाहीच वाटत असेल तर आहे माझ्याकडे ड्यूप. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कराल आणि मला विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही कराल करून. माझं असं झालं की ओके, माझा डिरेक्टर जर माझ्यावर विश्वास दाखवतोय तर मी कशाला एक सेल्फ डाऊट मध्ये जाऊन मी स्वतःला सेफ्टी मारते. सगळी होती ना. एक्झॅक्टली. आणि चलो अभी ये भी करके देखते. म्हणजे स्टार्ट टू एंड एक थ्रिल होताच की संजू सरांसोबत मला काम करायचंय, बमन सरांसोबत काम करायचंय, तर आता ही गोष्ट पण करून बघूयात. तर त्यांनी एक 12 फीट वर त्यांनी एक स्टेज बांधला होता आणि त्यातनं मला जम्प करायचं होतं डीप वॉटरमध्ये. तो अगेन तो दगड घेतला, खाली फेकला, ती सरसर सरसर ती चेन गेली. मी फक्त वर बघितलं, स्वामींचं नाव घेतलं, पाण्यात उडी मारली. उडी मारल्यावर फर्स्ट टेक असा झाला की मी जेव्हा वर आले तर कोणाचे काही रिॲक्शन नव्हते. की माझं असं झालं, मी त्याला विचारते ड्रायव्हरला की कैसा हुआ कैसा हुआ? तो बोला की बहुत ही गंदा हुआ है दिशा, क्योंकि एक तो आप बहुत कम टाइम पानी में थे और आप प्रॉपर स्विमिंग कर रहे थे. प्रॉपर स्विमिंग कर रहे थे, तो इन्हें शॉट नहीं मिला है. मिली अरे यार, म्हणजे एक ना दर्शना आपण विसरून जातो का जेव्हा आपण पाण्यात पडतो ना, Because काहीच नाही ना प्रवाहासमोर पाण्याच्या. आपण विसरून जातो की आपल्याला काय करायचंय. 100%. मला डुबायचंय पण नाही, पाण्यात आहोत ग आपण, आपलं स्वतःला हातपाय मारणारच. हो. म्हणजे ज्याला स्विमिंग नाहीये तोही हातपाय मारेल. मग सरांनी मला असं बसवलं, चहा कॉफी मागवली की दिशा, हे तुमचं नाही असे 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 या गोष्टी चुकीच्या वाटताय, तर तुम्ही असं करा तसं करा किंवा काय करू शकतो. त्याच्यावर एक चर्चा झाली. मी बोलले बरं ठीक आहे. माझं असं झालं, बापरे मला परत करायचंय. टेक 2 परत. आता मला हा पण एक टास्क होता की मला पाण्याखाली अजून राहायचंय आणि पोहायचं नाही. पोहायचं नाही. बरं, तो दगड घेऊन मी ते पोहून मी वर आले होते. प्रॉपर मी माझी वर आले. डायव्हरची पण गरज नाही, पण मी वर येते म्हणून डायव्हर पण आले की बाबा तिला पकडूयात करू. बरं, तो दगड घेऊन मी वर आले ग. तर माझ्या इथे परत त्यांनी वेट्स लावले की मी पाण्यातच असायला पाहिजे अजून काही काळ, की मी हातपाय हलवले तर मी अशी वर नाही यायला पाहिजे, म्हणून त्यांनी ते वेट्स लावले. परत टेक 2, दगड पडला, ती चेन खाली गेली, स्वामींचं नाव घेतलं, परत गेले. या टाइमला मला असं वाटलं, मला स्वतःला फील होत होतं की या टाइमला जरा मी बेटर करते. आणि मग नंतर मी ही साईन दिली, डायव्हर्स आले आणि ते घेऊन जात आहेत वर. आणि जशी मी वर आले, सगळे लोक टाळ्या वाजवतात. आणि मी ड्रायव्हरला अच्छा हुआ, तो बोला दिशा बहुत अच्छा किया, बहुत ज्यादा टाइम आप अंडर वाटर में भी थे, परफेक्ट. यानी मुझे यहाँ से देखने के टाइम मुझे इतना परफेक्ट लगा है, तो आप अभी एक बार मॉनिटर पे चेक कर लीजिए, परफेक्ट हुआ है, क्योंकि सारे क्लॅप कर रहे. ओके, मी गेले, मला तो सीन दाखवला. फायनली तो सीन आहे, तो शॉट आहे त्यात, जे दगड पडतो आणि पहिली जी मुलगी जी जाते ती मी आहे त्या ह्याच्यात. आणि ते करण्यासाठी खूप मेहनत लागली ग, खूप मेहनत लागली. तो दिसायला असा क्विक झाला सीन, Quick. पट एकामागे एक त्या सगळ्या बेगम आल्या. करेक्ट. आणि त्या सगळ्या गोष्टी ग, की तुमचं ज्वेलरी आहे, दुपट्टा आहे, ते सगळं, की हात काही अडकतोय का वगैरे, ते पण आम्हाला तू मॅनेज असं कधी इमॅजिन पण नशील केलं ना की एवढं डेकडप होऊन कधी स्विमिंग करशील. स्विमिंग तर ठीक आहे, मी स्विमिंग पण करेन, पण इथे तर मरायचं होतं यार मला. आणि मग नंतर सेकंड ते झालं माझं. आणि मग सेकंड आता बोललेत की आता आपल्याला हे करायचंय, क्लोज घ्यायचंय. मास्टर झाला आता क्लोज. तो जो पाण्यात आता परत मला उडी नाही, पण आता एक अजून एक वेगळं थ्रिल. तो जो एवढा मोठा, तो लोखंडी जो काय 15 फीट वाला जो टेबल होता, तो आता 5 फुटाचा झालाय. छोटा आहे. परत आज जा. माझं असं झालं का
तर ते म्हणाले नाही ते ते नाही सरांना ते नाही पटत आहे ते नाही जमत आहे तर ते अजून अंडर वॉटर केलंय त्यांनी आणि मी बोलले ठीक आहे आता काय आता म्हणजे काय दुसरं ऑप्शनच नाही ग आता तर म्हणजे मास्टरला तरी मी बोलले असते की सर नाही जमत आहे क्लोजला कसं की बोलू मी मास्टर झालाय देऊन ऑलरेडी. हा क्लोजला कसं मी बोलू आता ड्यूप नाही बसवू शकत ग त्यात तर माझं असं झालं की चला आता हे पण करायचंय दिशा परत पाण्याच्या आत गेले स्वामींचं नाव घेतलं ऑक्सिजन घेतलं खाली 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 माझं असं झालं की अरे हे केवढं खाली आहे बस आता कधी येईल तो टेबल बरं ह्या सगळ्या गोष्टींची रिहर्सल जी झाली होती त्याहून काहीतरी वेगळंच घडतंय वेगळंच आपल्याकडे घडलं. आता या रात्री मग तो कसा बसा तो टेबल आला फायनली आता मला बसायचंय तर ते असे असे करत होते की बस 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 मी अरे हो थांबा जरा भीती वाटते मला मग मी बसले मग त्यांची हलवा हलव सुरू झाली कॅमेरा अँगल तर ते तिथे आतमध्ये ते हलवतायत त्यात 15-20 मिनिटं गेली ग सेट करण्यात तर सगळं माझं असं झालं की प्लीज हे माझ्यासोबत नका खेळ खेळू प्लीज मला सोडावर टेक्निकली पण हा किती डिफिकल्ट खूप असेल ना की difficult अंडर आहे. वॉटर एवढं कॅमेरा इक्विपमेंट घेऊन जाऊन सगळं शूट करायचं. बरं ती फ्रेम प्रॉपर आहे की आहे नाही ते की सगळं नाही. चेक करण्यासाठी सुद्धा त्यांना मी लागते हो की मार्कवर उभी राहा. मार्कवर उभी राहत म्हणजे मला कळत नाहीये की अशा वेळेला मी करायचं काय म्हणजे खूप मी घाबरलेले ग खूप घाबरलेले पण असे ऍक्च्युली चॅलेंजिंग टास्क किंवा अशा चॅलेंजिंग भूमिका सीन्स हवे असतात ना कलाकारांना की आपण काहीतरी प्रूफ करूया प्रूफ आपल्यातलं करूयात याच्यामध्ये. राईट राईट पण हे जरा हे दर्शन हे जास्त नाही वाटत हे जरा Extreme. मला जास्तच झाल्यासारखं वाटलं आणि मग काही नाही मग त्यांनी ते परफेक्ट 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 त्यात पण आपण असे गडबडतोय परफेक्ट एक वेगळी धाकधूक आहे निळसर अख्खं निळसर पाणी दिसतंय काळोखे आणि फक्त असे डायव्हर्स असे पोहताना दिसत आहेत म्हणजे ते काहीतरी वेगळं जग आहे ग पाण्यातलं हो. आणि मग ते मी मास्क देऊन मग मी माझे त्यात पण 2 टेक झाले त्यात मी करते आणि मरते वगैरे ते सगळं झालं पण एक त्यावेळेला दर्शना कळून चुकलं मला की मी भले बेगम होते पण जेव्हा मी पाण्याच्या खाली होते ना तेव्हा मी दिशा परदेशी होते आणि दिशा परदेशी स्वतःला वाचवत होते तेव्हा बेगम आहे मी ऍक्ट करते ते डोक्यातनच निघालं बरं हा सीन द्यायचा आहे मला आणि मी यातनं परत वर यायचंय दिशा परदेशी काय स्वतःला वाचवायला करेल तिला जर पोहता येत नाही हा एक माइंडसेट मी माझ्या स्वतःला वाचवत होते मी बेगम ते पाण्याच्या वर ग पाण्याच्या खाली नाही म्हणजे स्कोपच नाही तेवढा विचारच नाही करू शकत आणि ना हे असं असतं की आपण जेव्हा आपल्या जर्नीला सुरुवात करतो अभिनयाच्या तेव्हा ना प्रत्येक टप्प्यावर वाटत असतं की स्वतःला प्रूफ करता यावं असं काहीतरी यावं आपल्याकडे. मला सांग राजा शिवाजी मधली भूमिका तू जी साकारलीस ती तुझ्या किती वर्षांनी तुझ्या पदरात पडली तू ऍक्टिंग जर्नी सुरू एक केल्यावर? 5 वर्षांनी 5 वर्षांनी? येस 5 वर्षांनी ते मधले 5 वर्ष मग तू काय काय केलंस त्या दरम्यान एवढ्या सुंदर भूमिकेला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी कारण परफेक्ट राहणं किंवा स्वतःला ग्रूम करणं त्या लेवलने हे खूप गरजेचं असतं करेक्ट की ऍटलीस्ट कास्टिंग डिरेक्टरला कळलं पाहिजे की मी एक्झिस्ट करते या इंडस्ट्रीमध्ये right? बरोबर आणि ते सोपं नाहीये त्याच्यासाठी बरोबर. नो डाऊट खूप मेहनत करावी लागते. करेक्ट देवाच्या कृपेने म्हणजे मी स्वतःला ब्लेस्ड समजते आणि मी खूप लकी समजते या सगळ्या गोष्टींमध्ये की माझ्याकडे प्रोजेक्ट खूप सारे आले त्यातनं पण जे मी कधी ना क्वांटिटीकडे लक्ष नाही दिलं मी क्वालिटी वर्ककडेच लक्ष दिलं तर त्यामुळे मग मी क्वालिटी वर्कच केलेत आतापर्यंत तर मी जेव्हा मी स्टार्टिंग इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा मी प्रवाहाची एक सिरियल करत होते ज्यात मी निगेटिव्ह लीड होते मग त्यानंतर मी मुसाफिरा ही फिल्म केली आणि मुसाफिरा फिल्म केल्यानंतर मग माझं एक ब्युटिफुल नाही मुसाफिराच्या आधी एक खूप ब्युटिफुल कन्याकुमारी एक गाणं आलं होतं ज्यात लोकांना मी खूप आवडले माझा डान्स वगैरे खूप आवडला लोकांना कट्टू मुसाफिरा केलं मुसाफिरा नंतर मला झी मराठीने लीडसाठी अप्रोच केलं त्यात 1 वर्ष मी लीड भूमिका करत होते आणि त्यानंतर राजा शिवाजी. Vivaha Collection by P&G Jewelers. ही जर्नी पण अजिबात सोपी नसते. आपल्या जसं तू म्हणालीस की जेव्हा तू मालिका सोडलीस तेव्हा बऱ्याच अफवा तू ऐकल्यास स्वतःबद्दल.
तुला आत्ता असं वाटतं की ती भूमिका सोडली म्हणजे एक भीती असते की आपण एक एवढं लिडिंग कॅरेक्टर सोडतोय आणि आपल्याकडे बातम्या पटापट पसरतात किंवा सेटवर कसं बिहेवियर आहे हो. असं विचारलं जातं. दिशा, तुला तेव्हा बॅक ऑफ द माइंड कधी विचार होते की बापरे, आपण मालिका सोडतोय, एक नव्या प्रोजेक्ट आपल्या पदरात येतो आहे, आपल्याला पुढे पुढे ऍक्टिंगसाठी अप्रोच होत राहील का? ही भीती कधी तुला वाटली आतापर्यंत? हो, वाटली ना. खूप वाटते. खूप वाटते आणि अशा अशा मी अफवा माझ्याबद्दल ऐकल्या आहेत म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत. माझं असं होतं हे पण ह्या अफवांना दुर्लक्ष कसं करायचं हे यातनं मी भरपूर शिकले. दडपण खूप येतं, आपण खूप ट्रॉमामध्ये जातो, खूप स्ट्रेस येतं की आता पुढे काय. आज माझ्याकडे राजा शिवाजी, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट, पुढे काय. तर ह्याचं दडपण तर मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारावर असतं आणि त्यातनं एक कलाकार उत्तम असणं गरजेचं आहे. पण बोलतात ना हे कुठे ना कुठे नशीब पण असणं, या इंडस्ट्रीमध्ये नशिबाची साथ असणं ह्याची एक गरज असतेच असते. आणि प्लस तुमच्या अवतीभोवती माणसं चांगली मिळायला पाहिजे. माझ्यासोबत प्रत्येक वेळी माझे आईबाबा असायचे, तर त्याच्यामुळे त्यांना कळून जायचं की मी स्ट्रेस आउट आहे. तर त्याच्यामुळे ते थोडं मला काम डाऊन करायला ते भरपूर प्रयत्न करायचे. मग फॅमिली गेट टुगेदर्स म्हण, कुठे आज काय तर आपण डिनर करायला जाऊया वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ना खूप माझ्या आईबाबांनी केली. तर एक हक्काचा माणूस, हक्काची माणसं असणं खूप गरजेचं खूप आहे. गरजेचं बरोबर आहे. आहे. लोअर तुमच्या अप्स आणि तुमच्या डाऊन्स मध्ये जेन्युअनली. दिशा, पण आपण आजवर जेव्हा भेटतो ना इंटरव्ह्यूच्या निमित्तानं किंवा शूटिंगच्या निमित्तानं, तू खूप अप टू डेट असतेस, एकदम छान राहतेस, छान कॅरी करतेस स्वतःला. पण जेव्हा कॅमेरा बंद असतो तेव्हा दिशा काय असते? खूप मस्तीखोर, खूप खोडकर. मला हसायला प्रचंड आवडतं. मी फार एक्सप्रेसिव्ह आहे, मी लाऊड आहे. मी म्हणजे माझे घरचे बोलतात पण ना की तू पू आहेस आमच्यासाठी. कारण की पटकन माझे रिॲक्शन्स येतात ग. म्हणजे काही असं झालं तर असे, किंवा काही कोण बोललं की चला आपण जरा मज्जा करायला जाऊया, ये असं आहे. तर ते म्हणजे मी अशी आहे की मी खूप मस्ती करते, मी खूप खोड्या काढते आणि लाईफ जगायला आणि आनंदात जगायला आणि असं काहीतरी जे आता राधा शिवाजीमध्ये जे काही थ्रिल करून आले मी, तसे थ्रिल्स करायला मला खूप आवडतं. पण तुला इन्सिक्युरिटीज आहेत कसल्या, पर्सनली, प्रोफेशनली? नो, नाही, बिलकुल नाही. म्हणजे अगदी थोडी फार असेल इन्सिक्युरिटी, किंवा एक बोलतात ना मुलींमध्ये जेलसी पण असते, माझ्यात नाही. म्हणजे खूप कमी ग, खूप कमी. कारण की मी दुसरीकडे लक्षच देत नाही. माझ्यासाठी कोण चांगलं जरी करत असेल ना तर मी ॲप्रिशिएट करते. मी लोकांना भेटून मी त्यांना सांगते की वाव, हे खूप छान केलं तुम्ही, वाव. पण मला असं कधीच असं वाटलं नाही की, किंवा मी एक वेळ हा असा विचार करेल की यार तिच्यासारखं काम आहे ना, मलाही हवं आहे किंवा मला भेटलं असतं तर. पण कुठे ते अशी इन्सिक्युरिटी किंवा जेलसी किंवा निगेटिव्ह की हिला कसं मिळालं मला पण कसं, नाही नाही नाही, बिलकुल नाही. आणि आता ना इतकं कॉम्पिटिशन आहे किंवा सोशल मीडिया फॉलोअर्सवरनं काम दिलं जातं. तू सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहे सोशली. पण दिशा, मला सांग की याचं कधी प्रेशर तू घेतलंस किंवा तुला कधी प्रेशर आलं होतं सतत स्वतःला सोशल मीडियावर अपडेट ठेवण्यासाठी? मला ते अजूनही येतं. अजूनही येतं. म्हणजे तू आता बघशील माझं इंस्टाग्राम, तर एक गेले 7-8 दिवस मी काही माझं पोस्ट करत नाहीये, कारण की बाबा नाही आहेत त्या कारणाने आणि मला स्वतःहूनच वाटत नाहीये. पण इंस्टाग्रामवर मी इन्फ्लुएन्सर नाही आहे, तर त्यामुळे ना माझे फॉलोअर्स पण कमी आहे, त्यामुळे माझे पोस्टिंग्स पण खूप तू बघशील तर कमी आहे. दडपण येतं की लोक जेव्हा, आणि मी माझं स्वतःचं ते दडपण नसतं, जेव्हा 4 लोक येऊन बोलतात तेव्हा तू काही टाकत का नाही, तू इतकी छान दिसते, एवढे छान कपडे घातले, तर मस्त असे करून व्हिडिओज करून वगैरे. आणि माझं असं होतं की यार ते मी रोज करते, मी रोज शूटिंगला जाते, हाच माझा जॉब आहे. आणि मी जेव्हा घरी येते तेव्हा पण मी हेच करू, किंवा मला जेव्हा सुट्टी आहे तेव्हा पण मी हेच करू. हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. पण लोकांना आवडतं की सोशल मीडियावर मी अजून थोडंसं अजून चांगलं करावं, पण आहे ना कुठे ना कुठेतरी मी त्या बाबतीत आळशी आहे ग. ओके. पण आता जर तू ऐकलं असशील, अनेक जण म्हणतात की
सोशल मीडिया फॉलोवर बघून काम दिलं जातं. हो हो है हो ना? हो 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 ही खरी गोष्ट आहे. ही खरी गोष्ट आहे. आता ॲक्टिंगमध्ये माझ्यासोबत ही गोष्ट अजून घडलेली नाही आहे, कारण की मी एक 5 वर्ष झालेत आणि फार कमी काम केलं आहे. देवाच्या कृपेने जेवढं काम केलं खूप चांगलं काम केलं आहे. पण जेव्हा मी मॉडेल होते, ह्याच्या आधी मी एक 10-12 वर्ष मी प्रॉपर मॉडेल होते, तेव्हा माझ्याकडनं एन्डोर्समेंट ह्याच कारणासाठी गेलेत, किंवा काही व्हिडिओ अल्बम आहे, किंवा चांगलं काही गाणं येतंय, किंवा एक चांगली ॲडव्हर्टाईज येते, ह्या कारणाने माझ्यापर्यंत नाही आली. किंवा असंही झालंय की त्या मॉडेल्सचे फॉलोवर्स मिलियन्समध्ये आणि तुझे फक्त 60-70K आहे, तर तिचं पेमेंट आणि माझं पेमेंट जमीन आसमानाचा फरक. तिचं असं बॉम्ब काहीतरी ती चार्ज करते आणि तिला पैसे मिळत आहेत. सेटवरती पण एकदम बॉम्ब ट्रीटमेंट. या आणि मी बिचारी अशी राहिली. भले माझं काम खूप चांगलं असेल, बट स्टील आहे, म्हणजे माहित नाही, पण हे चुकीचं आहे, पण ही गोष्ट बट आहे. ते आहे ते म्हणजे ते कधी जाईल त्याची आम्ही सुद्धा वाट बघतोय. येस. बट मी जर आज तुला म्हटलं की तू तुझ्या आज जर तुला मी संधी दिली की तू तुझ्या यंगर सेल्फला काहीतरी सांग, किंवा तुझ्या यंगर सेल्फमधली एखादी गोष्ट आत्ता तुला हवीशी वाटतेय पण तू नाही ठेवू शकत स्वतःकडे, तर ती काय आहे? खूप टॅलेंटेड आहे मी. यंगर माझं खूप टॅलेंटेड होतं आणि माझ्याकडे तेव्हा ना मी खूप मॉडेलिंगचे खूप प्रोजेक्ट्स वगैरे करत होते. मला असं वाटतंय की तेव्हा जर इंस्टाग्राम असतं आजच्या तारखेतलं, तर मी आज मिलियन्समध्ये असते ग. तर यू मिस मॉडेलिंग आता? हा, करते खूप करते मी. आता प्रोजेक्ट्स मिळत नाहीत, कारण की त्यांना असं वाटतं की मी आता खूप मोठी कलाकार झाले. मी फक्त ऍक्टिंगच करणार आहे, आणि हे टोटली मिथ आहे. तर ते अप्रोच होतंय की नाही यार दिशा, आता तू ऍक्टर झोन मध्ये, तू सेलिब्रिटी झालीये, तुला आम्ही कसं विचारणार, तू फक्त आता ब्रँड फेस साठीच असशील, तू अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी. पण मी मॉडेलिंग खूप मिस करते, किंवा फोटोशूट्स मी खूप मिस करते. आणि मला चान्स तू करशील? हो, नक्कीच, प्लीज प्लीज द्या. या नोटवर एक छोटासा रॅपिड फायर घेऊया. Yes. दिशा, ओके. एखादी अशी भूमिका जी तुझ्याकडे आली होती पण ती तू नाकारलीस आणि आत्ता असं वाटतंय की मी ती करायला हवी होती? नाही, ओके. म्हणजे मला तरी पटकन आठवत नाही. ओके. तुझं फेवरेट को ऍक्टर टू वर्क विथ? सगळेच आहेत ग, सगळेच आहेत. म्हणजे कोणाला मी नाही, म्हणजे कोणाचं नाव नाही घेतलं तर त्यांचा मला फोन येईल की काय का आम्ही नाही आहोत, अच्छा आता संजय दत्त मिळाला तर अच्छा आता. पण हो, माझा को ॲक्टर मी म्हणेन त्याच्यासोबत मी खूप जास्त काम केलंय, जास्त काळ काम केलंय, तर मी नितीशचं नाव घेईन, नितीश चव्हाण. ओके. टी और कॉफी? टी. ओके. तू एंडलेसली एखादा पिक्चर बघू शकतेस, तो कोणता? चाची 420, जाने भी दो यारो. ओके. तुझ्यातलं एक हिडन टॅलेंट जे तुझ्या प्रेक्षकांना अजूनही माहिती नाहीये? हिडन टॅलेंट? सार्कॅस्टिकली बोलायचं ह्याचं उत्तर? नाही, खरंच तुझ्यातलं एखादं टॅलेंट जे प्रेक्षकांना माहित नाहीये. ओके. मी खूप छान डान्स करते. लोकांना फक्त एवढंच माहितीये की मी छान डान्स करते, पण नाही, मी खूप उत्तम डान्स करते आणि ते बऱ्यापैकी लोकांना माहित नाही. ओके. जर अभिनेत्री नसतीस तर दिशा काय असते? मॉडेल किंवा क्लासिकल डान्सर. तुला मिळालेला फेम आणि रिकॉग्निशनने तुझं आयुष्य जरा बदललं असं तुला वाटतं का? हो, एक व्यक्ती म्हणून सुद्धा बदललीस? हो हो हो, ओके. नक्कीच. एकटेपणाने तुला कोणती गोष्ट शिकवली? पेशन्स. डिफिकल्ट फेजमध्ये तुझ्यासाठी सगळ्यात मोटिवेशन देणारं काय ठरतं? मी मोटिवेशनल गाणी खूप ऐकते, सगळ्याच प्रकारचे, हिंदी, मराठी, आणि त्याने मी चार्ज होते. आणि माझं असं होतं की चलो, घरी बसून काही मिळणार नाही. आणि मी कंटाळते ग, जेव्हा मी स्ट्रेस्ड आउट असते तेव्हा मी कंटाळते. तर एक पॉईंट येतो की चलो अभि काम पे लगो. ओके. तुझ्या स्वप्नातली भूमिका की ज्याच्यासाठी तू खूप मेहनत करतेस, तू वाट बघतेस आणि तू मॅनिफेस्ट करतेस, तर ती भूमिका कोणती आणि त्या भूमिकेचा डिरेक्टर कोण असावा असं तुला वाटतं त्या प्रोजेक्ट? त्या प्रोजेक्ट बद्दल मी नाही बोलू शकत आता. अच्छा, यू आर ऑलरेडी ऑन इट. ओके. येस, आय होप ते लवकरात लवकर होईल, नाही होईल, पण प्लीज व्हायला पाहिजे. पण हां, पण तू जर असं म्हणशील तर विचारशील तर मला ना काहीतरी 40 एंजल्स बघितलेस तू,
तर तशा टाईपचे फिल्म्स करायचे ज्यात किंवा सुपर वुमन वगैरे ज्यात मला असे थोडे फाईट सिक्वेन्स वगैरे असतील. तर खूप झालं, म्हणजे अशी छान दिसते, सुंदर दिसते, बाबी डॉले वगैरे अशी अशी परीवाले ते रोल्स खूप केलेत. आता नाही, आता मला फाईट करायची आहे. आणि खरंच म्हणजे ना असे एवढे फिमेल सेंट्रिक म्हणूया किंवा ज्याच्यामध्ये स्त्री एक डॉमिनंट कॅरेक्टर करते, आपण त्याला स्त्री प्रधान चित्रपट म्हणतो, ते Right. प्रत्येक Right. अभिनेत्रीचं स्वप्न असतं की आपल्याला तसा स्ट्रॉंग जसं राजीमध्ये आलियाने केलाय Correct, अशा correct, प्रकारचे रोल correct. आपल्याला मिळावे. Correct. जेन्युअनली हा प्रत्येक ऍक्टरसाठी प्रयत्न असतो. Correct. तू सुद्धा वाट बघतेस अशा एका मोठ्या प्रोजेक्टची किंवा मोठ्या चित्रपटाची मराठीत बरोबर. किंवा इतर कुठल्या इंडस्ट्रीमध्ये? हो, मी वाट बघते. आणि मेन म्हणजे मला असं वाटतं ना की आत्तापर्यंत आपल्या आपल्या मराठी कल्चरमध्ये ना खूपसे असे जशी झाशीची राणी होऊन गेली आहे की तशी आपण दुसरी कुठली व्यक्तिरेखा दाखवलीच नाही ग, असं मला वाटतंय मराठी चित्रपटात सध्या तरी. मला आठवत नाही निदर्शन असं काही आलंय नाही, आता. नाही आलंय. तर फक्त झाशीची राणीच होती का? मग त्यानंतर झालंच नाही का कोण? किंवा त्यानंतर आपण असं काहीतरी लोकांसमोर कॉन्टेंट आणू नाही शकत का? तर ते मराठीमध्ये ते अगदी ती छान मस्त सुसंस्कृत गर्ल नेक्स्ट डोअर, अभ्यासात खूप चांगली आहे, गाणं खूप छान गाते वगैरे, तेही दाखवा. पण ती एवढी स्ट्रॉंग आहे ते आपण का नाही दाखवतो? आणि अजून एक गोष्ट आहे की आपण माहीत नाही, तो एक मराठी कल्चर किंवा मराठी त्या इंडस्ट्रीचा तो एक ड्रॉबॅक आहे, प्लस पॉईंट आहे, मला कळत नाही. पण जिथे अशी मुलगी स्ट्रॉंग दिसली किंवा छान दिसली किंवा ती मस्त असेल, सगळ्या गोष्टी तिला कळत असतील, ते नेगेटिव्ह शेडमध्ये असते. आपण सिरियलमध्ये वॅम्स तसेच बघतो की ती अति हुशार असते, कुठेतरी जाऊन शिकलेली असते, शहरी तिला लहेजा असतो, मॉड कपडे घालते, तर ती म्हणजे वॅम. तर हे का असे मला माहित नाही. तर आपण, मला असं वाटतं की अशी एक कुठली तरी पॉझिटिव्ह कॅरेक्टर काढा की बाबा वॅमचे जेवढे गुण आहेत ते पॉझिटिव्ह कॅरेक्टरमध्ये, तसा तिचं हे पण आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला कालाकांडी करणं हेच नसतं ग. अशी स्ट्रॉंग वुमन छानही असू शकते, प्रत्येकाला सगळ्यांना मदतही करणारी असू शकते. सो मला असं वाटतं इंडस्ट्रीमध्ये ही एक गोष्ट यायला हवी. आणि हे तुझं जे स्वप्न आहे ना ते लवकर पूर्ण होऊ देत. आणि मला खूप छान वाटलं दिशा तुला चित्रपटामध्ये बघून. तुझ्याबरोबर आपले बरेच कलाकार या चित्रपटामध्ये आहेत आणि मी नक्की प्रयत्न करीन त्या सगळ्यांना इंटरव्ह्यू साठी बोलवायचं. सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. येस, बाय.